मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन। मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन। जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेके प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये तुमचा इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर या इमेज लेअरची जी लेंथ आहे ते आपल्याला 7.27 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे। वाढवून घेतल्यानंतर आता इथून पासून पुढं एक व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे। त्यासाठी 7.27 पासूनच परत एकदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला 5 सेकंद अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तो ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर फक्त हा सेकंड नंबरचा जो ॲनिमेशन आहे इथं आपल्याला कोणताही चेंज करायचा नाही, कुठलाही वर्ड किंवा कुठलाही PNG कुठलाही इफेक्ट ॲड करायचा नाही। अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केला की सेकंड ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे। त्यानंतर आपलं जो फर्स्ट ॲनिमेशन आहे त्या फर्स्ट ॲनिमेशन व्हिडिओला म्हणजे आपला जो इमेज आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा एकच इफेक्ट दिलेला आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून त्या इमेज लेअरचा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्याबरोबर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, सगळ्यात पहिला बीट म्हणजे 1 सेकंदाचा बीट आहे त्या बीट मार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक शेप म्हणजे कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारे शेप आपल्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तोच शेप आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर कलर अँड फिलवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि थोडंसं पुढं येऊन हा जो रेक्टँगल लेअर आहे तो कट करायचा, म्हणजे थोडीशी साईज आपल्याला एवढीच ठेवून घ्यायची आहे। आणि हाच लेअर सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे आणि इथपासून चालवणारे 2.14, 3.24, 5.6 आणि 6.19 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकता। त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG अशा प्रकारे दिलेला आहे तो ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज थोडीशी कमी करायची आहे आणि याची लेंथ आहे ती आपल्याला 7.27 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घेऊन इथं वरती काय करायचे, स्क्रोल करून सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।